आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तुमच्या हक्काचा निडर सम्राट. संपादक दीपक आढाव. गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांनंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. कॉक्रोच जनता पार्टी आणि जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्याच्या मागणीबाबत कोणतीही तडजोड करणार नाही असा इशारा देत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला होता. दिल्लीतील या आंदोलनाचे लोण मुंबई, राजस्थान, बिहार, गुवाहाटी अशा सर्वच राज्यांमध्ये पसरले होते. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती आणखीन वाढून केंद्र सरकार विरोधात असंतोष वाढत चालला होता. त्यामुळे केंद्र सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की जंतर मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तीने कोणताही फायदा घेऊ नये. देशाची एकता टिकून राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यास व करिअर बनण्यावर घालवावा, याच विचाराने मी माझा राजीनामा पंतप्रधानांकडे पाठवून दिला आहे.